झी 24 तास एक पाऊल पुढे फाय करण्यासाठी अतिशय आवश्यक होतं. कारण अशा पद्धतीची घटना ही महाराष्ट्राच्या सभागृहामध्ये पहिल्यांदाच झाली होती. आता यानंतर आज काल ती जी ऍक्शन झाली की त्यांच्यावरती ज्या IPCची कलम लावून त्यांना पोलीस स्टेशन मध्ये मरीन लाईनच्या त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यासंबंधी स्पीकर साहेबांनी परवानगी दिली आणि त्यामुळे ते एक सामान्य नागरिकांच्या प्रमाणे त्यांच्यावरती ती केस चालू होईल. आणि दुसरा आता मुद्दा असा आहे की आज विधानसभेमध्ये त्यांचं प्रदीर्घ काळासाठी निलंबन करण्यात आलेलं आहे. आता प्रश्न असा आहे की विरोधी पक्ष नेते किंवा भाजपचे नेते हे जर म्हणत होते काल की ते फार आमचा जरी असला तरी आम्ही ते टॉलरेट करणार नाही, मग आता फुटेज दाखवायचा जो प्रश्न आहे तो मला माहित नाही, परंतु मला हे माहिती आहे की हा जेव्हा ठराव आज विधानसभेमध्ये हर्षवर्धन पाटील यांनी मांडला, बजेट मांडून झाल्यानंतर हा त्यांच्या निलंबनाचा ठराव जेव्हा विधानसभेमध्ये मांडला गेला त्यावेळेला त्याला विरोध कोणीच केला नाही, सगळ्यांनी टाळ्या वाजून त्याचं स्वागत केलं. याचा अर्थ काय म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की नंतर हा मुद्दा शोधून काढलेला आहे उपस्थित करण्यासाठी, नंतर मुद्दा शोधून काढलेला आहे असं वाटतं मला. ते बिलकुल. चांदूरकर साहेब आपल्याबरोबर शिवसेनेचे आमदार सूर्यकांत दळवी सुद्धा आहेत. दळवी साहेब, चांदूरकर म्हणतात की ही सगळी कारवाईच्या दरम्यान काल तुम्ही निषेध केला, आज हा ठराव मांडला, मंजूर झाला, त्यावेळी सुद्धा तुम्ही विरोध केला नाही, नंतर हा मुद्दा शोधून का काढला जातोय, याविषयी तुमचं काय म्हणणं आहे? तुम्हाला नेमकी शंका कशावर येते? यामध्ये चांदूरकर माजी आमदार यांनी म्हणाले की या ठिकाणी सभागृहामध्ये ज्या वेळेला हा मुद्दा उपस्थित केला गेला त्या मांडला, ठराव मांडला निलंबनाचा, त्यावेळेला कुणीही विरोध केला नाही असं चांदूरकर म्हणतात. पण चांदूरकर सभागृहात नव्हते, मी सभागृहात होतो. ही वस्तुस्थिती खोटी आहे. मी कोणत्याही प्रकारे झालेल्या घटनेबद्दल समर्थन करत नाही, हा झालेला प्रकार निंदनीय आहे. परंतु कारवाई करताना त्याने फक्त इनपार्शल भूमिका त्यांनी जी स्वीकारायला पाहिजे होती ती त्यांनी स्वीकारली नाही. झालेल्या प्रकारामध्ये सर्व पक्षीय आमदार होते. कारवाई करताना त्यांनी सर्व पक्षांवर ऍक्शन घ्यायला पाहिजे होती, पण त्याप्रमाणे त्यांनी घेतली नाही आणि आमदारांबद्दल गुंड आहेत अशा प्रकारे वगैरे वगैरे काही गोष्टींचा काल दूरदर्शनवर सुद्धा आम्हाला जे पाहायला मिळालं. पण दळवी साहेब, मुद्दा असा आहे की अध्यक्षांनी हे सीसीटीव्ही फुटेज बघितलेलं आहे आणि त्यानंतर हा निर्णय घेतलेला आहे कुठल्या आमदारांना निलंबित करण्याचा. याच्यामध्ये आता केवळ योगायोगाने जर सत्ताधारी पक्षाचे आमदार नाही आहेत असं तुम्ही का गृहीत धरत नाही आहात? केवळ विरोधकांवर कारवाई होणं हा निव्वळ योगायोग असू शकत नाही असं तुम्हाला वाटतंय का, की जाणीवपूर्वक हे करण्यात आलंय? निलंबन मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी खरं म्हणजे हा ठराव मांडायलाच नको हवा होता. हा ठराव अध्यक्षांनी मांडायला पाहिजे होता. मला स्पष्ट माझं मत या बाबतीमध्ये असं आहे की अध्यक्षांना सुद्धा हा निर्णय मान्य नाही, कारण कुठेतरी एकतर्फी कुठेतरी हा निर्णय झालेला आहे. सर्व पक्षीय आमदारांवर ही कारवाई व्हायला पाहिजे होती, ती झाली नाही. याची खंत अध्यक्षांना सुद्धा असावी असं माझं तरी स्वतःचं ठाम मत आहे. आणि या बाबतीमध्ये अध्यक्षांना आम्ही स्वतः भेटलेलो आहोत. तुम्ही कारवाई केली याबद्दल आम्ही समर्थन करत नाही, इतकी स्पष्ट भूमिका आम्ही मांडली. हा निंदनीय प्रकार आहे, पण तुम्ही सर्वांवर समान तुम्ही ही कारवाई व्हायला पाहिजे होती. आणि याचं मूळ आहे जो सूर्यवंशी इन्स्पेक्टर आहे त्याच्यावर सुद्धा कारवाई व्हायला पाहिजे होती. परंतु महाराष्ट्राच्या जनतेला कुठेतरी फक्त विरोधी पक्षाचे आमदार कुठेतरी गुंड आहेत अशा प्रकारचा जनतेमध्ये मेसेज देण्याचा प्रयत्न करतायत. याबद्दल माझा ठाम आरोप आहे की पडद्यामागे हे काँग्रेस सरकारच गुंड आहे आणि ते कुठेतरी अशा पद्धतीनं गनिमी कावे तयार करून कुठेतरी बदनाम करण्याचा प्रयत्न करतायत असं माझा त्यांच्यावर स्पष्ट आरोप आहे. चांदूरकर साहेब, पक्षीय राजकारणाचा आरोप केलाय. एवढ्या निषेधार्ह घटनेमध्ये सुद्धा पक्षीय राजकारण होताना दिसतंय असा त्यांचा आरोप आहे. हे तर दुर्दैव आहे ना. हे पक्षीय राजकारण जे आहे हे त्या लेजिस्लेटिव्ह कामाचा अनुभव असणाऱ्या कोणाही माणसाला हे समजून येईल
की यांना ते आत्ता म्हणतात की तो प्रकार झालेला प्रकार हा निंदनीय आहे, हे बरोबर आहे. परंतु त्याचबरोबर ते म्हणतात की बाबा दुसऱ्या पक्षाचे नाहीत. मग आता हे आणि कोणते कोणते दुसऱ्या पक्षाचे यांच्याकडे जर माहिती असेल तर त्यांनी ती माहिती विधानसभेमध्ये स्पीकरना सादर करायला पाहिजे होती. आणि तशा प्रकारची माहिती सादर केल्यानंतर मग जर स्पीकर साहेबांनी त्यांचं म्हणणं मांडलं नसतं किंवा तपासून पाहिलं नसतं तर मग त्या नंतरचा प्रश्न तो होत होता. एक असा आहे की विधानसभेमध्ये चांदूरकर साहेब एक नियम सांगतो. ही घोषणा विधानसभेमध्ये अध्यक्षांनी का केली नाही? विधानसभेमध्ये स्पीकरनं घेतलेला कोणताही डिसिजन हा सभागृहामध्ये किंवा सभागृहाच्या बाहेर तो जर क्रिटिसाइज केला तर तो परत हक्कभंग होतो, हे मी माझ्या मित्रांना सांगू इच्छितो. नाही चांदूरकर साहेब, दळवींना तुम्हाला काही विचारायचं आहे. तुम्ही जो मगाशी मुद्दा उपस्थित केला त्याविषयी दळवी साहेब बोला, चांदूरकर ऐकतायत. या बाबतीमध्ये खऱ्या अर्थानं हा विधान भवनच्या प्रिमायसेस मधला विषय होता. याबद्दलची घोषणा किंवा निर्णय जो घ्यायचा असतो तो अध्यक्षांनी घ्यायचा असतो. पण या ठिकाणी अध्यक्षांनी ही घोषणा केलीच नाही. ही घोषणा सरकारच्या वतीनं संसदीय कार्यमंत्र्यांनी केली. हा त्यांचा अधिकार होऊ शकत नाही असं माझं स्पष्ट मत आहे. अध्यक्षांनी का टाळलं? अध्यक्ष का बोलून याबद्दल घोषणा करू शकले नाहीत? अध्यक्षांनी यावर त्यांची प्रतिक्रिया का देऊ शकले नाहीत? नाही, त्यांनी का दिली नसावी, तुमचं काय म्हणणं आहे दळवी साहेब? याच्यामध्ये त्यांना हा निर्णय कुठेतरी एक तर्फी फक्त निर्णय होतोय हे अध्यक्षांना हे निश्चितपणे कुठेतरी खटकत आहे आणि म्हणून अध्यक्षांनी यावर बोलणं टाळलेलं आहे असं मला वाटतं. बिलकुल, याविषयी आपण चांदूरकरांना विचारूया. दीपक भातोसे सुद्धा आपल्या बरोबर आहेत आणि त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते कुमार सप्तर्षी सुद्धा या चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत. एक ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर ही चर्चा आपण पुढे सुरू ठेवूया. झी 24 तास, एक पाऊल पुढे.